बच्चू कडूंनी विदर्भातील पहिला उमेदवार वर्ध्याच्या कारंजा इथे जाहीर केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ सोडून तिसरी आघाडी का निर्माण करावी लागली या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी निलेश बंगाल यांनी आपण पाहूयात। वर्ध्यामध्ये प्रहारची एक सभा झाली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या सभेला यश मिळालं आहे। बच्चू कडूंनी आज पहिला उमेदवार जो आहे प्रहारचा जाहीर केला। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। भाऊ, पहिला उमेदवार जाहीर केलेला आहे, काय सांगा? मला एकंदरीत आम्ही फक्त सभेसाठी आलो होतो, पण जयने जे काही ताकद इथं निर्माण केली आणि त्यांनी जो विश्वास निर्माण केला आहे त्याच्यानं आमचे कोणते राहायला गेलं नाही आणि उमेदवारी जाहीर केली नाही, तर या मतदारसंघाचे आमदारसुद्धा जय शिवाय दुसरा होणार नाही एवढी खात्री आहे आणि हा किल्ला आम्ही जिंकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय आपल्याला दिलं होतं। सगळं काही सुरळीत चालत असताना काय मंत्रालय दिलं, पण दिव्यांग मंत्रालयामध्ये बजेट कुठं दिलं? 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये दिव्यांगासाठी फक्त 1400 कोटी काढले आणि 1400 कोटीमध्ये फक्त 1200 कोटी हे कर्मचाऱ्यासाठी खर्च होतं आणि 200 कोटी फक्त दिव्यांगासाठी। 1 कोटी दिव्यांग आहे, 200 कोटी कसं परवडणार आहे? आम्ही तेच सांगत होतोय का साधं किमान मानधन तर वाढलं पाहिजे। इतर राज्यामध्ये जे मानधन आहे दिव्यांगासाठी ते किमान 3 ते 4 हजार आहे, तेवढं तरी आपण दिलं पाहिजे। सुधारित राज्य आहे आपलं, त्यामुळे अनेक गोष्टी आहे, शेतकऱ्याचे मुद्दे आहे, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये व्हावं। आम्ही 18 मुद्द्याचं निवेदन दिलं, त्याच्यावर चर्चा झाली नाही आणि तेव्हा आम्ही मानसिकता समजली। नक्कीच तिसऱ्या आघाडीमध्ये शेतकऱ्यांसाठी काय विशेष राहणार? माझं असं मत आहे का एकंदरीत आपण जर पाहिलं का एकतर वादळ जास्त येतं, कधी पाऊस कमी होतं, कधी जास्त येतं, गारपीट होतं, याच्यात तो पुरा बेचिराग होतं शेतकरी आणि कायमची व्यवस्था होणं फार गरजेचं आहे। मुळात आपण पाहतो का शेती घेण्यासाठी खर्च जास्त काय आहे, तर तो मजुरीचा खर्च जास्त आहे। औषध आणि बियाण्याचा खर्च हा 20% आहे आणि मग 80% देण्याची व्यवस्था आम्ही नक्की करू, राज्याच्या तिजोरीतून करू आणि राज्याची जे तिजोरी जी आहे कर्मचारी अधिकारी नेत्यासाठी उघडी केली, ती जनता आणि मजूर आणि शेतकऱ्यासाठी उघडी करू। नक्कीच बच्चू कडू आपल्यासोबत होते, त्यांनी तिसऱ्या आघाडीमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष प्लॅन असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।